नमस्कार, मी शोभा पवार. पंगतमध्ये आपले पुन्हा स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत भेंडी फ्राय. त्यासाठी लागणारं साहित्य आहे: पाव किलो भेंडी घेतली आहे, धुवून स्वच्छ अशी मध्ये चीर देऊन घेतलेली आहे, कापून घेतलेली आहे. त्यासाठी 4 ते 5 टेबलस्पून सुका खोबरं घेतलेलं आहे, भाजून बारीक पेस्ट केलं आहे, वाटलं आहे. शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे 4 ते 5 टेबलस्पून. 2 टेबलस्पून घेतला आहे बेसन. 1 टीस्पून घेतला आहे लाल तिखट. 1 टीस्पून गरम मसाला. 1 टीस्पून किचन किंग मसाला. अर्धा टीस्पून धना जिरा पावडर. अर्धा टीस्पून हळद आणि मीठ चवीनुसार. आता आपण हे सर्व साहित्य भेंडीमध्ये भरून घेऊया. आता हे सर्व साहित्य मिक्स करून आपण भेंडीमध्ये भरून घ्यायचं आहे. सुकं खोबरं, शेंगदाण्याचा कूट, मसाले सर्व, मसाला सर्व मिक्स करून झालेला आहे. आता हे भेंडीमध्ये आपण भरून घेऊया. सर्व भेंड्या अशा पद्धतीने आपण भरून घ्यायच्या आहेत. बघा, अशा पद्धतीने मी सर्व भेंड्या भरून घेतलेल्या आहेत. पॅन तापत ठेवला आहे. 3 ते 4 टेबलस्पून ऑइल आहे, ते घालूया पॅनमध्ये. ऑइल पण चांगलं तापलेलं आहे. आता आपण त्यात भेंड्या एक एक करून सोडूयात. फ्राय करायला टाकतात भेंडी मी सर्व. आता या एक बाजूने 1-2-3 मिनिटं परतून घेणार, मग लगेच दुसरी बाजू घेणार परतायला. तर आपली भेंडीची एक बाजू झालेली आहे फ्राय करून. आता हे आपण पलटी करून घेऊया आणि परत 5 मिनिटं ही भेंडी अजून फ्राय करायची आहे आपल्याला. हे बघा, आपली भेंडी फ्राय झालेली आहे. याच्यावरती आता मी हे बेसन पीठ आहे ते थोडंसं वरती घालणार आहे मी. याच्याने भेंडी क्रिस्पी होईल म्हणून हे आपल्याला घालायचं आहे. हे टाकून परत 1-2 मिनिटं आपल्याला भेंडी परतायची आहे आणि नंतर आपण काढून घेऊ ही भेंडी. बघा, आपली भेंडी फ्राय झालेली आहे. आता ही आपण काढून घेऊया. हे बघा, भेंडी आपली फ्राय करून झालेली आहे. आपली भेंडी फ्राय तयार आहे खाण्यासाठी. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू.